हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, उद्या आहे संक्रांत आणि संक्रांत म्हणलं की आपल्या बायकांची धावपळ चालूच असते 4-8 दिवस अगोदरच. कारण संक्रांतीला मी कोणची साडी घालू कोणची नाही या या विचारात नंतरनं ब्लाऊज शिवायला टाकायचा, शिवून भेटेल का नाही ते टेन्शन. भेटला तर नंतरनं मग संक्रांत आली, भोगी आली, त्याच्यासाठी ववसा तयार करायचा, खेंगाट बनवायचं. याच्यासाठी मग इकडून हरभरा आणि तिकडून घेवडा आण, इकडून शेंगा. म्हणजे आमच्या गावाकडे तर असंच असतंय, जायचं मार्केटमधनं विकत घेऊन यायचं असं नसतं या. ह्या ताईंकडनं एक आणायचं, त्या ताईंकडनं एक आणायचं, आपल्याकडे आहे ती त्यांना द्यायचं, असं आमच्याकडे असतंय बघा. तर बोर आणली, झाडाची शेंगा होत्या आपल्या घरीच, घेवड्याच्या शेंगा आणल्या स्वीटीने तिच्या माहेरवरून, सॉरी सासरवरून. आणि शेजारच्या ताईंनी पण दिल्या. वांगी पण मी काल तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असं ताईंच्या इथनं जाऊन आणलेली. तर सगळं आहे, बाकीचं काय कमी पडन ते आता दाजी गावात चाललेत, मग गावातनं विकत आणायचं. हरभरा सगळा संपला बघा, हरभरा एक आणायचा, गाजर एक आणायचं आणि भाजी, एवढ्या 3 वस्तू आणायच्या. आणि खेंगाट तर काय आपलं सकाळीच तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे खेंगटाचा काही विषय नाही आता. पण ववशात टाकायला पण ह्या सगळ्या वस्तू लागतात. ऊस एक लागतो बघा, दाजींना मी लावले आता ऊस. आणि ज्वारीची कणसं आणायला, ज्वारीची कणसं आणि गव्हाच्या लोंब्या, असं एवढं लागतंय साहित्य. लोंब्या का ओंब्या? ओंब्या का लोंब्या काय म्हणतात काय माहिती, मी लोंब्याच म्हणते. तर शहरात कसं जायचं मार्केटला, सगळं विकायला असतं, जेवढ्याला म्हणतात तेवढ्याला घ्यायचं यायचं. तसं गावाकडं नाही बघा. याच्या रानात जा, त्याच्या रानात जा, याच्या घरी जा, तुम्ही काय आणलंय व मीही आणलंय, तुमच्याकडं आहे का, तुमच्याकडं नाही ना ते मी देते, माझ्याकडं नाही ते तुम्ही द्या, असं असतंय बघा आमच्या इकडं. तर चाललाय माझं इथं ववसा तयार करायचं काम. इथं बोर आणले झाडाची तोडून, शेंगा आपल्या घरातल्याच येतं. आणि इतर तुम्हाला सांगितलंच. आणि विषय म्हणजे काय माहिती आहे का, आता स्वीटीची पहिली संक्रांत आहे. का दाजी आलं बघा हुरड्याची कणसं घेऊन, दुसऱ्यांच्यात ना आणल्या तर आपल्या इथं नाहीत कणस. हुरडा भरलाय का त्याला? हा, आता ही कणसं आणलेत ना, तर ही हाय अशी द्यायची, याला मी इथंच नाही खोलणार, गावात द्यायची. मग गावात आपल्याला 5-6 कणसांचा आई हुरडा काढते, आणि बाकीचा अजून कोण बाजूच्या येतातच बायका, तुम्ही हे आणलं का हो, तुम्ही ती आणलंय का विचारतात. मग त्यांना 2-2 द्यायची, आपल्याला 2-2 ठेवायची, असं करतो आम्ही. तर मला काय विचारायचं होतं तुम्हाला. हां, स्वीटीची आता पहिलीच संक्रांत आहे. तसं पण मागच्या वर्षी नाही का सुपारी फुटली होते ना, त्याच्यामुळं मग तिचा ववसा ही सगळं शिदुरी ववसा, तिला साडी मेकअपचं सामान हे सगळं सगळं दिलेलं. आणि त्यावेळेस आईबरोबर माम्यांबरोबर तिच्या ती गेलेली पण ववसायला. पण ह्या वर्षी आता लग्न झालंय तिचं, मग तिला खण आणतात ना, खण आणतात. मग खणात खण आणून पूजा करायची त्याची, आणि त्याच्यातच ववसायला द्यायचं. की आपलं खोबरं असतं ना, खोबऱ्याच्या वाटेत हळदी कुंकू तिळगुळ घेऊन असं ववसायला जायचं असतं म्हणतात. तर कोण असं म्हणतंय, कोण तसं म्हणतंय, मलाच कळलं नाही नक्की काय करावं म्हणून. माझ्या सासूबाईंना विचारलं, सासूबाई म्हणल्या खण आणायचं चलते. तर परत काल वांगी आणायला गेलती, तर त्या ताई म्हणल्या, त्यांची पण सून गेली आहे ना, त्यांची पण पहिली संक्रांत या, ते म्हणल्या खोबऱ्याच्याच वाट्यात असतं या. मग माझं डोकं चलं नाही नक्की काय करावं. त्याच्यामुळं म्हणलं तुम्हालाच विचारावं आता की काय करू. म्हणजे खण आणायची, पूजा करायची, खणात द्यायचं ववसायला, की हे करायचं आपलं काय पप्पांचं चाललंय कुटकुटती कंस आता गावात न्यायचेत ना, त्याच्यामुळं हाय अशीच देणार मी. ही शेंगा कुठं आईनला नीट करायला लावायच्या, म्हणून मी इथून नीट करून देते या, नाही का बसल्या बसल्या. तर चला नक्की सांगा मला कमेंट करून की कसं ववसायला, म्हणजे खोबऱ्याच्या वाटीत हळदी कुंकू द्यायचं, की आपलं आपण जसं जातो खण सगळा वाण हे घेऊन तसं जायचं. काकाला विचारलं नव्हतं बामणाला? काकांना विचारलंय, तरी पण मी सगळ्यांना विचारते. काकांना पण विचारले, काकांनी तर एका याच्यात उत्तर दिलं की तुम्ही असं करा, काहीच अडचण नाही म्हणून. काकांनी सांगितलं बघा, खण जे असतात ना, आपण जे आणतो पूजा करतो ववसायला घेऊन जातो ते आणा, काहीच अडचण नाही, चालतंय म्हणलं. तरी पण माझ्या मनात प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारलं. तर तुम्ही पण सांगा. तर ही हा पिशवीतच बाजारची पिशवी आणायची आणि भरायचे. तर आधी ना आम्ही अशी कणसं आणायची म्हणलं ना, चिपडासहित उपटून आणायचं. कारण त्यावेळेस घरी ना गुरं होती, बैल होती, गाया होत्या, शेरड करड, त्याच्यामुळं सगळं हाय असं आणायचं. पण आता काहीच नाही. आता का नाही आणलं? आता दुसऱ्यांच्यातून कशाला. आपलं जत्रा पण नाही, मोठे आहे चित्रा. काय ते काय खाईल का? मोठे खातो काय का मण्या? मोंट्या
ए मोंटिया गुरं नाही सकाळी मस्त असं खेंगाट केलेलं खेंगाट भाकर इकडं डब्यात बांधले आईनला गावात देण्यासाठी. तर आईनला नानांना झाला माझा वौसा तयार. वांगी नको आता चिरायला कारण काळे पडतात ना वांगी. ऊसाच काय केलं? ऊस जाता जाता घेऊन जाईल. जाता जाता घेऊन जाता का? जाता जाता घेऊन जावा. मग नाना संध्याकाळी बसल्या बसल्या आडकी त्याने त्याला कट करत्यान आणि आई वांगी पाहिजे तर आत्ता चिरत्यान नाहीतर सकाळ चिरत्यान. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? संक्रांत म्हणलं की बायकांची धावपळ. त्याच्यातून नवऱ्यांना एखादं काम सांगितलं की नवऱ्याने निम्म अर्ध करायचं निम्म अर्ध ठेवायचं. आहे का नाही? तेवढं शेंगा बसवतात का? हा बस झाले की. आता या राहिलेल्या हा कोणच्या ह्या का सगळ्याच करायचं? याच्यात अजून ती कंस ती अजून याच्यात मी त्या दिवशी गावात दिलेला आहे ना अजून. ती पहिल्यांदाच नाही मी देत. गहू याच्या आणा आधी की. पण पावसात घेऊन गेली मी गावात. गहू आणा की होत आहे. हो, सकाळी जाताना घेऊन जायचं ना. त्या दिवशी आपण जाताना नेलाय की पावसा गावात. तेव्हा हे नेलंय की असलं. हा गहू आता नाही का सकाळी? गहू आहे हं? आताच. आताच न्यायचं का? हा सकाळी म्हणजे कसं आहे माहितीये का? सकाळ सकाळ आहे ना आई ही ह्याच्यात भरून ठेवते. तो सकाळ सकाळी इतक्या आपल्याला लवकर जाणं होत नाही ना त्याच्यामुळं. जर वर्षी आता आदल्या दिवशीच देते किंवा मी कारण सकाळ सकाळ आपल्याला जाणं होत नाही. मग सकाळ सकाळ आई खानाची पूजा करते सगळं वाण त्याच्यात भरून ठेवते. मग आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक उरकला आपलं उरकलं की मग आपण तिथं पूजा करून ती त्याच्यातला एक एक खण उचलून ववसायला हे घेऊन येऊ जायचं. का? आणा आणा लोंब्या आणा. आपल्याच रानात आहेत गव्हाच्या लोंब्या त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथंच आहे जवळच आहे. माझ्या शेंगा नीट करून होऊस तर दाजी जाऊन येतात. मी टाकल्यावरती भरपूर होतंय आणि त्या दिवशी मी पण दिलेला आहे आणि आई पण गावात करणार आहे. तर गाजर घेऊन द्या आईनला. गाजरन भाजी तेवढी. भाजी भाजी नसती वाटते ववशात. गाजरच फक्त द्या. किती का आणू? लोंब्या वय आणा की. हा आणा. तर चला असू द्या काय नाही. झाला माझा वौसा तयार. निम्मा अर्ध झालाय निम्मा अर्ध राहिलेलं गावात गेल्यावरती दामानी दामानी. इथं दळण पण करून दिलंय बघा गव्हाचं. दाजींला दळून आणा म्हणलं कारण आहे ना उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. तर स्वीटी म्हणते नको मम्मी पुरणपोळीचा स्वयंपाक कशाला आदत बसती. स्वीटीने मस्त अशी हातावर मेहंदी काढली आहे. तर स्वीटीच्या हातावरची मेहंदी बघा. टनटडान. कुठे बघू हात दाखव हात. असं तर बघा ही बघा हातावरची मेहंदी माहिती का? ही मी काढली ही स्वीटीने काढली आणि पूर्ण म्हणलं थांब नक्षी हे काढू तर वरतीने बाद झाली म्हणली. माझ्या पण हातावर काढायची आता. तू काढते ना? नाही तूच काढायची. मी झोपलेली तर झोपेत नव्हतं आणलंय मला. मग कॅमेरा धरायला कोणच नव्हतं. तू नसल्यावर काय कशी पण ॲडजस्ट केली असती पण हाय म्हणल्यावरती हाय का नाही. तर चला माझं चाललंय ववसा तयार करायचं काम. तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की ववसायला म्हणजे कसं द्यायचं. काय झालं तुला? काय झालं बघू बघू काय झालं? हे रंगली नाही वाटतं का? त्याला काहीतरी लावावं लागतं. लिंबू आणि साखर मिक्स कर ना. हां आणि पप्पांना एक सामानाची चिठ्ठी कर. हा. डाळ गूळ तेल काय काय आणायचं ते. कशी छान वाटते मग ना. छान वाटते. प्रत्येक वेळेस मी एवढंच काढते. मला एवढंच येतं. मला- आवडतं मी. मला येते पण आवडते तेवढीच. पुढं काढले ना तू तेवढी मी पण तशीच काढणार आहे. जास्त नाही नादी लागणार. मेहंदी काढताना ह्याने व्हिडिओ घेतला नाही. तिचं तीच काढत बसली. मी स्वयंपाक करूच तर म्हणजे मी मेहंदी काढते तर. कुठं चालली? चालली मी आता. चला असू द्या. स्वीटी गेली तिकडं दाजी गेलं इकडं. मी राहिलेला ववसा घेते तयार करून. तर तुम्ही मला खरंच कमेंट करून नक्की सांगा की ववसायला कसं द्यायचं तिला. ते बोरं खाऊ पण वाटतात पण आंबट आहेत जरा जरा. गोड असे नाही तर. चला असू द्या.